नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत कौटिल्यांचे आपत्ती व्यवस्थापनाविषयीचे विचार. आपत्ती ही एक अखंड प्रक्रिया आहे जिचा विचार सर्वप्रथम कौटिल्यांनी केलेला आहे. आपत्ती व्यवस्थापनाकडे सगळ्यात पहिलं पाऊल कौटिल्यांनी टाकलेलं आहे. पण दुर्दैवानं कौटिल्यांच्या आपत्ती व्यवस्थापन विषयाचा फार अभ्यास झालेला नाही किंवा त्याचा फारसा विचारसुद्धा केला गेलेला नाही आणि म्हणूनच आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये त्यांचे आपत्ती व्यवस्थापनाविषयीचे विचार जाणून घेणार आहोत आणि ते आजच्या काळामध्ये आपल्याला कुठे संदर्भात आणता येतात का याचासुद्धा विचार करणार आहोत. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो. कौटिल्यही तेच म्हणतात. संकट येण्यापूर्वीच ते कोसळू नये, ते येऊ नये याची खबरदारी घेतली जावी. अगदी प्राचीन काळापासून आपण जर विचार केला तर आपत्ती होती, अस्तित्वात होती असंच आपल्याला दिसतं. कौटिल्यांनी आपत्तीच्या संदर्भामध्ये त्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथाच्या 4थ्या आणि 9व्या खंडामध्ये विवेचन केलेलं आहे. 4थ्या खंडामध्ये त्यांनी नैसर्गिक आपत्तीविषयीचे विचार मांडलेले आहेत आणि 9व्या खंडामध्ये मानवनिर्मित आपत्तीविषयीचे विचार मांडलेले आहेत. आपत्तीसाठी कौटिल्यांनी व्यसन हा शब्द वापरलेला आहे. त्यांनी देखील आपत्तीचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला प्रकार आहे दैवम व्यसन, म्हणजे ज्याला आपण आज नैसर्गिक आपत्ती असं म्हणतो, आणि दुसरा प्रकार आहे मनुसम व्यसन, म्हणजे ज्याला आपण आज मानवनिर्मित आपत्ती असं म्हणतो. दैवम व्यसन म्हणजे नैसर्गिक आपत्तीचे एकूण 8 प्रकार कौटिल्यांनी सांगितलेले आहेत. कौटिल्यांचं असं म्हणणं आहे की दैवी प्रकोपामुळे किंवा विशेषतः निसर्गाच्या अवकृपेमुळे या नैसर्गिक आपत्ती कोसळतात. या आपत्तीचे त्यांनी अग्नी म्हणजे आग, उदक म्हणजे पूर, व्याधी म्हणजे साथरोग, दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ, मुसका म्हणजे उंदीर लागणे, व्याळा म्हणजे कीड किंवा जंगली प्राणी यांच्यापासून होणारा उपद्व्याप, सर्प म्हणजे सर्पदंश, रक्सामसी म्हणजे भूतपिशाच्य, असे एकूण 8 प्रकार सांगितलेले आहेत. आणि मनुसम व्यसन म्हणजे मानवनिर्मित आपत्तीचे त्यांनी युद्ध आणि कटकारस्थान हे 2 महत्त्वाचे प्रकार सांगितलेले आहेत. आणि या 2 प्रकारांच्या अंतर्गत पुन्हा 3 उपप्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. पहिला आहे शुद्धापत्ती, दुसरा आहे अमिश्रा आणि तिसरा आहे परमिश्रा. आता हे दोन्ही आपत्तींचे सगळे जे प्रकार आहेत ते कसे आहेत आणि त्या आपत्तीचं व्यवस्थापन कसं करावं हे कौटिल्यांनी सांगितलेलं आहे, त्याचा आपण विचार करूयात. दैवम व्यसनचे जे 8 प्रकार सांगितले आहेत त्यात पहिला प्रकार आहे अग्नी. त्या काळामध्ये वीज नव्हती. छोट्या अग्निप्रदीपापासून ज्वाला निर्माण केल्या जात होत्या, त्यामुळे अग्निज्वाला भडकणार नाही याची खबरदारी घ्यावी लागायची. वारा सुटला की आग लागू नये म्हणून आगीचे दिवे वगैरे जे काय असेल ते विझवावे लागत होते. मध्यान्नी आग लागू नये यासाठी मध्यान्नी दिवेच लावू नयेत असं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की स्वयंपाकाची जी खोली आहे ती मुख्य घरापासून थोडीशी बाजूला असावी, जेणेकरून चुलीतली आग भडकणार नाही आणि ती जर भडकली तर बाकी उर्वरित घराला त्याच्यापासून कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही. आग विझवण्याची साधनं घरामध्ये नेहमी बाळगावी असं सुद्धा कौटिल्य सांगतात. आणि त्यातलं एक महत्त्वाचं जे साधन त्यांनी सांगितलेलं आहे ते आहे दशमूलक अग्निनिवारक द्रव्य. हे जे द्रव्य आहे ते सतत घरात ठेवावं आणि आग लागली की ते द्रव्य त्यावरती जर शिंपडलं तर आग विझते असं त्यांनी सांगितलेलं आहे. घरात कोणत्याही प्रकारचे ज्वालाग्रही पदार्थ वस्तू ठेवले जाऊ नयेत असंही कौटिल्य सांगतात. आणि आगीच्या संदर्भामध्ये ग्रामाधिपती, शहर निरीक्षक आणि राजाची जबाबदारी काय आहे तेही त्यांनी सांगितलेलं आहे. घरामध्ये आगीचा वापर कसा केला जातो आहे हे वारंवार ग्रामाधिपती आणि शहर निरीक्षकांनी जाऊन तपासावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. प्रत्येक गल्लीमध्ये आग विझवणारी साधनं तैनात ठेवावी. बाजारामध्ये, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर, मैदानांवर आगशामक खबरदारी घेण्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. घरांची बांधणी जी आहे ती आग प्रतिबंधक आहे का हे ग्रामाधिपती आणि नगराधिपतींनी पाहावं आणि राजांच्या संमतीने त्या संदर्भातले नियम जारी करावेत असं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. दुसरा प्रकार जो त्यांनी सांगितलेला आहे तो आहे उदक म्हणजे पूर. हा आपत्तीचा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे. पूर हे संकट अग्निसंकटाहून जास्ती भीषण आहे असं कौटिल्यांनी सांगितलं आणि ते अगदी खरं आहे. आजही आपण पाहतो पुराने केरळ राज्यामध्ये आलेला पूर असेल किंवा महाराष्ट्रामध्ये सातारा, कोल्हापूर, सांगलीमध्ये नुकताच येऊन गेलेला पूर असेल, या सगळ्या पुराच्या काळात आपण ते अनुभवलेलं आहे की किती भीषण असं हे संकट आहे. कौटिल्य असं म्हणलं आहे की आगीनं एखाद्या किंवा काही घरांचं नुकसान होऊ शकतं. गावाचा थोडाफार काही भाग त्याच्यामध्ये हानी त्याला पोहोचू शकते, पण
मुळे मात्र गावं वाहून जाऊ शकतात, गावाच्या गावांना, नगराच्या नगरांना पुराचा फटका बसू शकतो, हे कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे पूर व्यवस्थापनाचे अनेक मार्ग कौटिल्यांनी सांगितलेले आहेत. त्या काळात आपल्याला माहिती आहे की नद्या दुथडी भरून वाहत होत्या, नद्यांचे प्रवाह प्रचंड होते. अगदी उन्हाळ्यांमध्ये सुद्धा खूप मोठा नदीचा प्रवाह असायचा. पावसाळ्यात तर या नद्यांना प्रचंड महापूर येत असायचा. आणि म्हणून कौटिल्यांनी सांगितलेलं आहे की पावसाळ्यामध्ये नदीकिनारी असलेली जी गावं आहेत ती उंचवावर हलवावीत, नदीकिनारी शक्यतो वस्ती असू नये याची काळजी घ्यावी. गावांमध्ये नेहमीच विशेषतः पावसाच्या काळामध्ये लाकडाच्या तराफा किंवा फळ्या किंवा बांबू, नावा ह्या तयार ठेवाव्यात, जेणेकरून पावसाचं पाणी जर गावामध्ये शिरलं तर या सगळ्या वस्तूंच्या सहाय्याने पटकन आपल्याला आपला जीव वाचवता येऊ शकेल. पाण्याच्या पातळीची सतत नोंद घेण्याचं सुद्धा कौटिल्यांनी सांगितलं. आणि आपल्याला माहिती आहे की जपानमध्ये सुद्धा आजही पाण्याच्या पातळीच्या संदर्भातल्या अलार्मिंग सिस्टम्स डेव्हलप केलेल्या आहेत. या कदाचित कुठेतरी कौटिल्यांनी सांगितलेल्या आहेत हे आपल्याला दिसतं. पर्वणीच्या म्हणजेच अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच्या काळामध्ये नदीची पूजा करावी असं कौटिल्य सांगतात. पाण्याची पूजा, नदीच्या पाण्याची पूजा करावी आणि त्या पाण्याने मानवी जीवनाला कोणताही धोका देऊ नये यासाठी ही पूजा करावी असं कौटिल्य सांगतात. अतिवृष्टी जर होत असेल तर ती थांबवण्यासाठी मायाविद्या, योगविद्या आणि वेद जाणणाऱ्यांनी मंत्रपठण करावं असं कौटिल्य सांगतात. या मंत्रपठणाने, कौटिल्यांचं असं म्हणणं आहे की मंत्रपठणाने पाणी माणसाला कोणत्याही प्रकारचा अपाय करत नाही. कौटिल्याच्या मते कोणत्याही आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी प्रजेचा सहभाग असणं आवश्यक आहे, लोकांचा सहभाग. आजही आपल्याला माहिती आहे की लोकांच्या सहभागाशिवाय कोणत्याही आपत्तीचं व्यवस्थापन आपल्याला करता येऊ शकणार नाही. सक्रिय लोकसहभागाशिवाय कोणत्याही आपत्तीमध्ये आपल्याला तरुण जाता येत नाही. आपत्तीमधून पुरामध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी धावणं हे प्रजेचं कर्तव्य आहे असं कौटिल्य मानतात. प्रत्येक माणसानं दुसऱ्या माणसाच्या मदतीसाठी धावावं आणि एखादा माणूस दुसऱ्याला वाहून जाताना पाहतोय किंवा पाहते आणि मदतीला जात नाही आहे असं जर होत असेल तर त्या व्यक्तीला दंडसुद्धा आकारण्याचं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. कौटिल्यांनी नैसर्गिक आपत्तीचा तिसरा जो प्रकार सांगितलेला आहे तो आहे व्याधी किंवा साथरोग. करोनाच्या काळामध्ये कौटिल्यांचे हे साथरोगीचे विचार आपल्याला खरं म्हणजे खूप मार्गदर्शक ठरू शकतात. आपण आज करोना काळामध्ये जे वारंवार हात धुणं, हातांना सॅनिटाईज करणं किंवा घराची स्वच्छता, परिसराची स्वच्छता बाळगणं हे उपाय सांगतोय ते कौटिल्यांनी अर्थशास्त्रामध्ये व्याधीच्या आपत्तीचे उपाय म्हणून सांगितलेले आहेत. खरं म्हणजे रोग असेल किंवा एखादा आजार असेल तो माणसाच्या जीवितावर परिणाम करतो, माणसाचा बळी घेतो आणि म्हणून या संकटापासून वाचण्यासाठी काही वैद्यकीय आणि शरीरशास्त्रीय उपाय कौटिल्यांनी सांगितलेले आहेत. त्यासोबत त्यांनी हेही सांगितलेलं आहे की काही मायावी उपायांचा सुद्धा त्यासाठी वापर केला जावा. साथरोगावर वैद्यांनी औषधोपचार करावेत आणि सिद्ध तापसांनी मंत्रविधी करावेत असं कौटिल्य सांगतात. देवाला अभिषेक करून ते जे तीर्थ असेल ते आजूबाजूच्या परिसरामध्ये जर शिंपडलं तर त्याच्यामुळे परिसर शुद्ध होतो आणि तिथून विषाणू नष्ट होतात असं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. प्राण्यांपासून होणारा एखादा साथरोग असेल तर त्याच्या प्रतिकारासाठी कौटिल्यांनी निरांजन हा उपाय सांगितलेला आहे. निरांजन आपण देवाच्या देव्हाऱ्यामध्ये लावतो, ती पेटवतो आणि आपला आजूबाजूचा परिसर प्रकाशमान करतो. निरांजन या शब्दामध्ये दोन जे उपशब्द आहेत, नीर आणि अंजन. नीर या शब्दाचा अर्थ पाणी असा होतो आणि अंजन म्हणजे स्पर्श. पाण्याच्या स्पर्शाने रोग नाहीसे करता येतात असे कौटिल्य सांगतात. आणि मी आत्ता जे म्हणाले की आपण करोना काळामध्ये वारंवार हात पाण्याने धुणे हे जे सांगतोय ते कौटिल्यांनी अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. व्यक्ती किंवा परिसर किंवा पदार्थ हे सुद्धा वारंवार निरांजन करावे, म्हणजे पाण्याचा स्पर्श त्यांना करावा, पाण्याने ते धुवावेत आणि त्यांचा वापर करावा जेणेकरून संसर्ग होणार नाही असं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. साथरोगावर प्रतिबंधक उपाय सांगताना कौटिल्यांनी असं सांगितलेलं आहे की प्रतिबंधात्मक उपाय आधी राजावर करावेत. राजा आणि प्रजा यांची तुलना करता राजा एकच असतो आणि विशिष्ट गुण धारण करणारी व्यक्तीच राजपदावर असते. राजा स्थिर असेल तर राज्य स्थिर राहतं, त्यामुळे आधी राजावर रोगप्रतिकारक उपाय करावेत असं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. आपत्तीचा चौथा प्रकार कौटिल्यांनी जो सांगितलेला आहे तो आहे दुर्भिक्ष म्हणजेच दुष्काळ.
कौटिल्याने या संकटाचा सामना करणं अत्यंत अवघड आहे असं सांगितलेलं आहे. सत्ताधीशानं राजानं नेहमी या संकटाचा सामना करण्याची पूर्वतयारी ठेवावी. राजानं आपल्या कोठारामध्ये अन्नधान्य आणि पाण्याचा साठा हे महत्त्वाचं आहे. पाण्याचा साठा करून ठेवण्याचे उपाय करावेत असं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. जेव्हा प्रत्यक्ष संकट कोसळेल तेव्हा सामुदायिक हानी टाळण्यासाठी राजाने प्रयत्न करावा. कौटिल्यांनी दुष्काळ या आपत्तीचं निवारण करण्याची बरीच मोठी जबाबदारी राजावर टाकलेली आहे. जर राजाला आपल्या राज्यातील साधनांच्या आधारे ते करता येत नसेल तर त्याने मित्रराष्ट्रांचं सहकार्य घ्यावं असंही कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याही उपर जर राजाला दुर्भिक्ष स्थितीचं व्यवस्थापन करता येत नसेल तर त्याने राजीनामा द्यावा आपल्या पदाचा असं कौटिल्य सांगतात. दुष्काळ पडू नये यासाठी नेहमीच पर्यावरणच्या विषयीची जागरूकता बाळगण्याचं आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याचंही कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. पर्यावरणाचं रक्षण हे खरं म्हणजे प्रजेचं अभिन्न कार्य आहे असं कौटिल्यांनी मानलेलं आहे. जंगलं आणि नैसर्गिक संसाधनांचं रक्षण करण्याचं त्यांनी सांगितलं आहे. कोरड्या आणि पडीक जमिनींवर उपजाऊ असतील अशी रोपटी लावावी असंही त्यांनी सांगितलेलं आहे. जलस्रोत आणि खाणी यांचं रक्षण करण्याची जबाबदारी राजानं योग्य अधिकाऱ्यांवर सोपवावी असंही कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी राजानं प्रजेला आपल्या कोठारातलं धान्य आणि बी सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून द्यावं. स्वतःच्या संग्रहातलं धान्य प्रजेला वाटून टाकावं असं सांगितलेलं आहे. अजून एक उपाय कौटिल्यांनी जो सांगितलेला आहे तो राज्यातले जे श्रीमंत लोक असतील त्यांच्यावर जास्तीचा कर लावावा, जेणेकरून कराच्या माध्यमातून जे उत्पन्न राजाला प्राप्त होईल त्यातून सामान्य प्रजेला धान्य वाटप राजाला करता येऊ शकतं. आजही आपण बघतोय करोना काळामध्ये दारूची विक्री सरकारनं सगळ्यात आधी सुरू केलेली आहे आणि त्याचं कारण हे आहे की सरकारला त्या दारूच्या विक्रीतून जे प्रचंड करोडोंनी उत्पन्न प्राप्त होतं त्यामुळे राज्याचा खर्च भागवणं सरकारला शक्य होतं. आता ह्या दारूच्या विक्रीतून जे काही अनागोंदी माजली किंवा जे काही गैरप्रकार त्यात झाले किंवा सोशल डिस्टन्सिंगचा जो काही फज्जा उडाला वगैरे हा भाग पुढचा. महत्त्वाचं इथे हे आहे की कौटिल्यांनी हे सांगितलं आहे की राजाने दुष्काळाच्या किंवा आपत्तीच्या काळामध्ये सुद्धा आपल्या राज्याची आर्थिक स्थिती सावरण्याची जबाबदारी जी आहे ती समाजातल्या श्रीमंत लोकांवर टाकावी. आणि मला असं वाटतं की दारूचं सेवन करणारा समाज हा श्रीमंत खरं म्हणजे नसतो किंवा तो असतोच, श्रीमंत असतोच आपल्याला असं म्हणता येत नाही, पण त्या समाजाची त्या गटाची पैसा खर्च करण्याची प्रवृत्ती असते, पैसा खर्च करण्याची तयारी असते आणि ही जी तयारी आहे याच तयारीचा आर्थिक लाभ राज्यांनी उठवावा असं कुठंतरी कौटिल्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. दुष्काळी स्थितीमध्ये नदी किंवा पाणी साठ्यालगत जाऊन राहावं आणि तरीही जर गरज भागत नसेल तर शेवटचा उपाय दुष्काळावर कौटिल्यांनी सांगितलेला आहे की मासे, हरिण अशा काही प्राण्यांचं भक्षण माणसाने करावं आणि आपली भूक या काळामध्ये भागवावी. पुढचा जो आपत्तीचा प्रकार कौटिल्यांनी सांगितला आहे तो आहे मुसका म्हणजे उंदीर लागणं. भारताचा हिंदुस्थानाचा इतिहास जेव्हापासून ज्ञात आहे तेव्हापासून कृषी हाच आपल्या राष्ट्राचा व्यवसाय राहिलेला आहे आणि या व्यवसायाचा एक मोठा शत्रू आहे उंदीर. श्री गणेशाचं वाहन असलेला उंदीर जगातल्या बऱ्याच राष्ट्रांचा शत्रूसुद्धा आहे. कारण पीक नुकसान असो किंवा प्लेगसारखी साथ असो किंवा पूर ओसरल्यानंतर होणाऱ्या रोगांची साथ पसरणं असो, उंदीर हा नेहमीच या सगळ्याच काळामध्ये काहीसा त्रासदायकच राहिलेला आहे आणि म्हणून कौटिल्यांनी उंदीर ही नैसर्गिक आपत्ती मानलेली आहे. उंदराचा नायनाट करण्यासाठी अर्थातच आजही आपण जे उपाय करतो त्यामध्ये प्रामुख्याने मांजर पाळणं आणि मांजरीकडून उंदरांचा नायनाट करणं हाच उपाय कौटिल्यांनी सांगितलेला आहे. त्याशिवाय मुंगूस किंवा कुत्री असेही प्राणी पाळावेत आणि उंदरांचा नायनाट करावा असं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. त्याशिवाय अजून एक महत्त्वाचा उपाय सांगितलेला आहे कौटिल्यांनी. स्नुही नावाचं एक वृक्ष आहे आणि या वृक्षाचा चीक जो आहे तो उंदरांसाठी घातक असतो, विषकारक असतो आणि म्हणून कौटिल्यांनी सांगितले की या स्नुही वृक्षाचा चिकाने माखलेले जे आहे ते औषधिक पद्धतीने तयार केले धान्य जमिनीवर पसरवावं म्हणजे उंदीर त्याचं सेवन करतील आणि नष्ट होतील. कौटिल्यांनी उंदीर पकडणाऱ्या आणि मारणाऱ्यांना राजाने बक्षीस द्यावं असंही सांगितलेलं आहे. पण आता याची दुसरीसुद्धा बाजू पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कौटिल्यांनी उंदरांची पूजाही करायला सांगितलेली आहे. आपली भारतीय संस्कृती ही प्राणीमात्रांवर दया दाखवणारी, प्राणीमात्रांची
पूजा करणारी आहे. पण हेच प्राणी मात्र ज्या वेळेला आपल्याला त्रासदायक ठरतात त्यावेळेला त्यांना नष्ट करावं, त्यांचं नायनाट करावा हा आपला नाईलाज होतो आणि ते आपल्याला करावं लागतं. पण तरीही आपण प्राणीमात्रांची पूजा करावी. पर्वणीच्या म्हणजेच अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी उंदरांची पूजा करावी असं कौटिल्याने सांगितलेलं आहे. आणि या पूजेतून जर ते प्रसन्न झाले तर ते माणसाला त्रास देणार नाहीत असं कौटिल्य मानतात. अशाच प्रकारची पुढची आपत्ती कौटिल्याने सांगितली आहे व्याळा, म्हणजे जंगली जनावर किंवा पशु यांच्यापासून होणारी जी हानी आहे, यांच्यापासून होणारा जो त्रास आहे. कौटिल्याने जंगली जनावर हे नैसर्गिक संकटच मानलेलं आहे. प्राण्यांचा सामना करण्यासाठी त्यांनी काही प्रतिबंधक उपाय सांगितलेले आहेत. जंगली जनावरं मानवी वस्तीमध्ये घुसून माणसांची हत्या करण्याचे अनेक प्रसंग आजही आपण पाहतोय आणि कौटिल्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे की जंगलानजीकच्या गावांमध्ये जिथे जनावरांच्या हल्ल्याची शक्यता असते अशा ठिकाणी खड्डे खोदावेत, विष पेरून ठेवावं किंवा शस्त्रास्त्रांनी त्या प्राण्यांना बंदी करावं, वाघांना जाळी लावून पकडावं किंवा अगदी गरज पडली तर ठार मारावं असंही कौटिल्याने सांगितलेलं आहे. पशूंचे कळप असतील किंवा पाखरांच्या टोळ्या असतील किंवा मगर असेल यांच्या उपद्रवापासून वाचण्यासाठी मदनकोद्रव या औषधाचा वापर करण्याचं कौटिल्याने सांगितलेलं आहे. या औषधानं प्राण्यांना काही काळ नशा चढल्यासारखी होते किंवा काही काळ ते नशेत जातात आणि सुस्त होऊन पडतात. ते सुस्त होऊन पडले की त्यांना जंगलात नेऊन सोडावं असं कौटिल्याने सांगितलेलं आहे. पशुहत्या हे त्यांनी पाप मानलेलं आहे. पण मी आत्ता जसं म्हणाले तसं जर या पशूंपासून माणसाला खूप जास्ती त्रास होत असेल, खूप जास्ती त्यांचा उपद्रव होत असेल तर मात्र पशूंची हत्या करावी असंही कौटिल्याने सांगितलेलं आहे. त्यानंतरची आपत्ती कौटिल्याने सांगितली आहे सर्पदंशाने मरण्याचं भारतातलं प्रमाण आजही खूप मोठं आहे. आपल्याला माहिती आहे भारतामध्ये लोक घराबाहेर, विशेषतः उन्हाळ्याच्या काळामध्ये लोक घराबाहेर झोपतात. गावांमध्ये आजही घराबाहेर झोपणाऱ्या लोकांचं प्रचंड मोठं प्रमाण आहे आणि घराबाहेर झोपण्यातून सर्पदंश होण्यानं जवळजवळ 1800 ते 2000 व्यक्ती दरवर्षी भारतामध्ये मरण पावतात. कौटिल्यांनी असं सांगितलं आहे की या समस्येचा लोकांनी एकत्र येऊन सामना करावा. सापांवर भूल देणारी औषधं वापरावीत, त्यांचा दंश होण्यावर शमन करण्याचं औषध वापरून उपचार करावा असं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. मंत्रांचा प्रयोग करूनही सर्पदंशाचं शमन करता येतं असं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. मात्र कौटिल्य पुन्हा नागांची, सापांची सुद्धा पर्वणीच्या म्हणजे अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्याचं सांगतात. आणि आपल्याला माहिती आहे की आपणही नागपंचमीच्या दिवशी नागदेवतांची पूजा करतो आणि या नागदेवतांपासून आपल्याला दंशाने होणारा त्रास आहे हे माहिती असूनही आपण या नागांचं पूजन करतो. तेच कुठेतरी कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. नंतरची आपत्ती कौटिल्यांनी जी सांगितलेली आहे ती आहे राक्षमसी म्हणजे भूत पिशाच्च. आजच्या विज्ञानयुगात भूत पिशाच्च किंवा अमानवी शक्तींवर आपण विश्वास ठेवत नसलो तरी देखील दुसऱ्या बाजूला हेही सत्य आहे की आजही भारतात अंधश्रद्धा बाळगणारे, भूत पिशाच्च मानणारे, भानामतीने झपाटून जाणारे किंवा अंगात येण्यासारखे प्रकार होण्याचे खूप मोठे प्रकार आहेत. आणि अशा प्रकारांना बळी जाणाऱ्यांचं प्रमाणही खूप मोठं आहे. अतिमानवी शक्तींवर मात करण्याची ताकद केवळ मांत्रिक आणि तांत्रिकांमध्ये असते असं कौटिल्यांनी सुद्धा मानलेलं आहे. या सर्व दैवी आपत्तींचा सामना करण्यासाठी राजाने सिद्ध असावं असं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. राजाने प्रजेचा बापाचा मुलाने करावा तसा सांभाळ करावा असं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. मायाविद्या जाणणाऱ्या तापसादी पुरुषांना नेहमी सन्मानपूर्वक राजानं आपल्या राज्यामध्ये ठेवून घ्यावं जेणेकरून संकटसमयी ते संकटाचं निवारण करू शकतील असं कौटिल्यांनी मानलेलं आहे. कौटिल्यप्रणीत या 8 नैसर्गिक आपत्तींपैकी शेवटची रक्षमासी ही आपत्ती आपण आज आपत्ती मानत नाही. ती वगळता बाकी सगळ्या नैसर्गिक आपत्ती ज्या कौटिल्याने सांगितलेल्या आहेत त्या आजही आपण नैसर्गिक किंवा त्यातल्या काही मानवनिर्मित आपत्ती म्हणून त्याकडे पाहतो. कौटिल्यांच्या मते पूर ही सगळ्यात हानिकारक आपत्ती असते. दुष्काळामध्ये सुद्धा बरीच हानी होते असंही कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलेले आपत्ती व्यवस्थापनाचे मार्ग आजही बऱ्याच मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेत असं आपल्याला दिसतं. आज त्यांची योग्य अंमलबजावणी होत नाही आहे. कौटिल्यांच्या काळामध्ये त्याची खूप योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत होती कारण या उपायांची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्तीला कारावासाची आणि दंडाची सुद्धा शिक्षा कौटिल्यांनी सांगितलेली आहे.
आजही जर आपत्तीचं व्यवस्थापन रीतसर होत नसेल तर खरं म्हणजे कारावास किंवा दंडाची कारवाई करणंच खूप आवश्यक आहे. कोरोना काळात आपण हेही पाहिलेलं आहे की जे कोरोनाच्या प्रतिबंधासाठीचे उपाय योजलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक अंतर असेल, यासारखे उपाय जे आहेत ते जर पाळले जात नसतील तर फौजदारी कारवाईची सुद्धा काही चुकांसाठी किंवा काही अपराधांसाठीची तरतूद केलेली आहे. कौटिल्यांनी या सगळ्या आपत्तींना शमवण्यासाठी अथर्ववेदामध्ये जे शांती कर्माचे मार्ग सांगितलेले आहेत ते अवलंबण्याचं सांगितलेलं आहे. हे शांती कर्माचे मार्ग काय आहेत ते आपण नंतर एखाद्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये बघूयात. दुसरी आपत्ती कौटिल्यांनी जी सांगितलेली आहे ती आहे मनुसम व्यसन. कटकारस्थान हे जे संकट आहे, जी आपत्ती आहे ती अपनय म्हणजे चुकीच्या धोरणातून उत्पन्न होते असं कौटिल्य मानतात. ही संकटं 4 प्रकारांमधून निवारण करता येतात असं कौटिल्यांनी सांगितले. ते 4 प्रकार त्यांनी जे सांगितले आहे त्यातला पहिला, देशाबाहेरचे लोक कारस्थानाला सुरुवात करतात आणि त्या देशातले लोक सामील होतात. दुसरा प्रकार आहे, देशातली लोक कारस्थानाला सुरुवात करतात आणि त्याला देशाबाहेरचे लोक सामील होतात. तिसरा प्रकार आहे, देशाबाहेरचे लोक कारस्थानाला सुरुवात करतात आणि देशाबाहेरचे दुसरे लोक त्या कारस्थानामध्ये सामील होतात. आणि चौथा प्रकार आहे, देशातलेच लोक कारस्थानाला सुरुवात करतात आणि त्याला देशातले इतर लोक सामील होतात. कौटिल्यांच्या मते कटकारस्थान करणारे बाहेरचे म्हणजे देशाबाहेरचे किंवा देशातले लोक त्यात इतरांना सामील करून घेण्याचा प्रयत्न करतात. देशातले लोक बाहेरच्या कारस्थानी लोकांमध्ये सामील होत असतील तर राजाने त्यांना द्रव्यदान देऊन, कर माफ करून किंवा प्रसंगी त्यांना मोठा हुद्दा देऊन पण त्यांच्यावर ती पाळत ठेवून त्यांचं मन वळवावं. देशातलेच लोक कारस्थान करत असतील त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करावा आणि तरीही ते कारस्थान करत असतील तर त्यांना ठार मारावं असंही कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. देशाबाहेरचे लोक कारस्थान करतात तेव्हा त्यांना आधी मित्र बनवण्याचा प्रयत्न करावा आणि तरीही कट शमत नसेल तर त्यांना ठार मारावं असं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. कौटिल्यांच्या मते देशातल्या लोकांचा प्रक्षोभ हा परकीय लोकांच्या प्रक्षोभाहून जास्ती भयानक असतो आणि म्हणून देशातल्या प्रामाणिक विश्वासू लोकांना देणगी द्यावी, त्यांच्या विश्वासूपणाबाबत राजाला माहिती द्यावी जेणेकरून विश्वासू राहिल्यास पुरस्कार प्राप्त होऊ शकतो, राजाची मर्जी संपादन करता येऊ शकते असा संदेश जनतेमध्ये जातो. कट कारस्थान मोडीत काढण्याचे हे जे काही मार्ग कौटिल्यांनी सांगितलेले आहेत तेच कुटिल नीती म्हणून प्रसिद्ध झालेले आहेत. अर्थशास्त्राच्या 9व्या खंडाच्या 138व्या प्रकरणामध्ये युद्ध आणि कटकारस्थानाचं संकट येत असेल तर त्याबाबत काय उपाय योजावेत हे कौटिल्यांनी सांगितलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार त्यांनी सांगितले आहे शुद्ध आपत्ती. या प्रकारामध्ये राजाचा पुत्र, भाऊ, नातेवाईक यांच्यापासून संकट आलेलं असेल तर ते सामोपचाराने किंवा त्यांना दान, अगदी राज्यातला काही भाग, काही तुकडासुद्धा दान देऊन हे संकट निवारावं असं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. दुसरा प्रकार त्यांनी सांगितले आहे अमिसरा. या प्रकारामध्ये राज्यातीलच शहरातून किंवा गावातून संकट निर्माण होत असतं आणि तसं होत असेल किंवा सैन्यातल्या अधिकाऱ्यांपासून सुद्धा या प्रकारामध्ये संकट निर्माण होत असतं आणि तसं होत असेल तर त्यांना देणगी देऊन किंवा त्यांच्यात फूट पाडून संकटाचं निवारण करण्याचा उपाय कौटिल्यांनी सांगितलेला आहे. आणि तिसरा प्रकार यात त्यांनी जो सांगितला आहे तो आहे परमिश्रा. या प्रकारामध्ये शेजारच्या राजाकडून किंवा आपल्याच राज्यातल्या रानटी लोकांकडून संकट येऊ शकतं, त्यांच्यातसुद्धा फूट पाडावी, त्यांच्यावर स्वारी करून त्यांना हरवावं आणि प्रसंगी त्यांना ठार मारावं आणि संकटाचं निवारण करावं असे उपाय कौटिल्यांनी सांगितलेले आहेत. संकट, कटकारस्थान, युद्ध या आपत्तींवर मात करण्यासाठी राजाने सामोपचार, देणगीदान, भेद आणि युद्ध हे 4 उपाय योजण्याचं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी राजानं देशात आणि देशाबाहेर आपले जे आहेत ते काही हेर पेरावेत असंही कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. ह्या संकटांवर मात करण्यासाठी आपल्या राज्यातल्या नेतृत्वाचे गुण असलेल्या काही व्यक्तींना, काही लोकांना सतत राजाने आपल्या दरबारी बाळगावं असंही कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. मानवनिर्मित आपत्तींचा सामना करण्यासाठी राजानं या लोकांना प्रशिक्षणसुद्धा द्यावं, विशेषतः लष्करालासुद्धा प्रशिक्षण द्यावं असं कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. आणि हे जे प्रशिक्षण आहे त्यामध्ये जैवविविध घटकांची नासधूस होणार नाही याचीसुद्धा माहिती द्यावी. या प्रशिक्षणामध्ये जैवविविध घटकांचा समावेश करावा जेणेकरून जैव घटकापासून जर काही संकट येत असेल तर त्यावर उपाययोजना करता येईल असं राजाने सांगितलेलं आहे. करोनाच्या काळात आपण हेही पाहिलेलं आहे की जैवविविध घटकांच्या
त्यांच्या माहितीअभावी किंवा ज्ञानाअभावी आपण करोनावरची लस जी आहे ती अजूनही शोधून काढू शकत नाही आहेत. कौटिल्यांनी हे सांगितलं आहे की जैवविविध घटकांचा सतत अभ्यास करणारा एक गट राजाने आपल्या राज्यामध्ये सांभाळावा, जेणेकरून जैव घटकांपासून कोणतंही संकट राज्यावर येणार नाही. कौटिल्यांनी त्यांच्या आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातल्या विचारांमध्ये आज आपण आपत्ती व्यवस्थापनाचे जे टप्पे पाडतो त्या सगळ्या टप्प्यांना स्पर्श केलेला आहे. आपत्तीपूर्व व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन, आपत्ती उत्तर व्यवस्थापन या सगळ्या टप्प्यांना कौटिल्यांनी स्पर्श केला आहे. इव्हन आपत्ती क्षमता बांधणी असेल किंवा पुनर्वसन असेल, याही सगळ्या टप्प्यांचा घटकांचा विचार कौटिल्यांनी त्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये अगदी सविस्तरपणे मांडलेला आहे. कौटिल्यांनी हेही सांगितलेलं आहे की आपत्तीमध्ये एखाद्या कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीचा बळी जात असेल तर त्या व्यक्तीवर अवलंबून असेल त्यांचे कुटुंबीय, त्यांची पत्नी असेल किंवा अपत्य असेल किंवा आईवडील असेल, यांच्या उदरनिर्वाहाची सोय राजाने करावे. आजही आपण पाहतो की आपत्कालीन निधी राज्याचा वेगळा ठेवला जातो, स्वतंत्र निधी ठेवला जातो आणि या आपत्कालीन निधीमधून एखाद्या आपत्तीमध्ये बळी ठरलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य राज्य करत असतं. हेच कौटिल्यांनी सांगितलेलं आहे. एकूण या सगळ्या कौटिल्यांच्या विचारांचा जर आपण विचार केला तर आज आपण आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये जे काही करतो आहोत हे सगळे जवळजवळ उपाय कौटिल्यांनी त्यांच्या अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत. त्यातले काही उपाय आज आपल्याला दिसत असले तरी हेही खरं आहे की बऱ्याच उपायांचा आपण आज अवलंब करत नाही आहोत आणि मला असं वाटतं की सगळ्या उपायांचा आपण जर खऱ्या अर्थाने अवलंब केला तर आपण आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करू शकतो.